नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओत। तर नेहमी मी सांगत असतो की आपल्या अवतीभोवती आपल्या आजूबाजूचा परिसर अशा काही गोष्टी असतात की छोट्या छोट्या असतात, परंतु त्या खूप मोठ्या असतात की ज्यांना जर आपण एक्सप्लोर केलं किंवा आपल्या आजूबाजूतील परिसरातील व्यक्तींचे कलागुण, त्यांच्या अंगी असलेले कौशल्य जर आपण जरी समाजासमोर आणले ना तर खरंच त्यांना त्यांचा खूप फायदा होईल। मंडळी, आज एक अशी व्हिडिओ आहे की माझ्या काकांचा मुलगा लहान की त्याने लाकडाच्या साहाय्याने एक JCB म्हणजे बुलडोजर जो आहे ना त्याचा फॉर्मॅट बनवला आणि तो पण त्याने अगदी मानवनिर्मित आहे, तुम्ही बघू शकाल। सो त्याची कल्पनेला खूप दाद दिली पाहिजे, हा त्यासाठीचा व्हिडिओ केला आहे। तुम्ही नक्कीच बघा आणि कसा वाटला सांगाच, आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच पोचवा, कारण तुम्ही ही जर व्हिडिओ शेअर केलात तर एखाद्याचं आयुष्य नशीब बदलू शकेल। तर बघा ही व्हिडिओ। मंडळी, तुम्ही पाहताय एक नवीन इनोव्हेशन आहे आणि आपल्या कोकणातील कलाकार, हा बघा ना बुलडोजर बनवलेला आहे, लाकडी बुलडोजर, आणि कलाकार आहेत ते जीवन मेस्त्री। बघा ना, कल्पना एक आविष्कार असतो आणि सुंदर त्याने एक टेक्निक लावून सुंदर असं बुलडोजर बनवलेला आहे। बघा, हे बघा ना किती सुंदर वाटतंय। हा जीवन त्याला वरती घेऊन दाखव, बघा तो वरती घेऊन जाऊ, बघा त्याला असं वरती घेऊ शकतो आपण। हे बघा किती सुंदर इनोव्हेशन आहे। होप यू आर एन्जॉईंग हे पाहताना, आणि तुम्हाला देखील हे वाटत असेल। हे बघा किती सुंदर केलेलं आहे, त्याने टेक्निक वापरले, लाकडाचा बुलडोजर। आणि अशा कोकणातील हे इंटेलिजन्स मुले आहेत आपली, खरंच की आपली डोकं लावून बऱ्याच काही टेक्नॉलॉजी लावून टेक्निकप्रमाणे नवीन नवीन गोष्टी, तांत्रिक गोष्टी करतायत आणि मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, हे आपल्याला इथे पाहून समजतं आहे। सुंदर एक नवीन इनोव्हेशन आकर्षक बनवलं त्याने बुलडोजर। तर हे बघा, आपण रेती घेऊ शकतो, करून दाखव हाताची मम्मी कसं करतो। आता हे केलं की काय होणार, हा माती त्यांनी काढलेली आहे। आता पुन्हा हे बघा, फक्त विदाऊट इलेक्ट्रिसिटी कुठल्याही गोष्टीची नसताना सुद्धा हा एक आकर्षणाचं इनोव्हेशन जीवन मेस्त्री यांनी केलेलं आहे। तुम्ही पाहताय लाकडी JCB, हे बघा सुंदर ना। आता आपण 1 मिनिट जीवनशी संवाद साधूयात। जीवनला ही कल्पना कुठून आली, हे बघा। जीवन, हे कुठलं बटन आहे दाखव बघू, हे काय, हे प्रेस केल्यावर काय होईल, हे वरती आहे। हां ओके, आणि दुसरं आता तुझा पलीकडे टाकायची असेल माझी तर मग कसं करशील, हे पाठी खेचायची। अरे वा, छान। हे बघा तुम्ही पाहू शकता मंडळी, जरा जवळून तुम्हाला दाखवते। हे बघा कसे त्यांनी योजनाबद्ध असं हे बनवलेलं आहे, हे मॉडेल बुलडोजरचं लाकडी। एक प्रकार हा सांगाडा आहे, पण बघा ना यात सुद्धा किती सुंदर असं पारदर्शी तुम्हाला ही टेक्नॉलॉजी पाहायला मिळते। पुन्हा एकदा आपण पाहत आहोत जवळून, बसण्यासाठी त्यांनी एक टेबल केलेलं आहे तयार, फळी आहे ही, त्याच्यावर हा इथे जसं इथे एक सराउंडिंगला एक म्हणतात ना बेरिंग टाईप असतं, आणि ते JCBचा हा पुढचा जो पोर्शन असं फिरतो त्याप्रमाणे ते केलेलं आहे त्यांनी। तुम्ही बघू शकता, हे बघा फिरून दाखवेल, हे बघा सुंदर इनोव्हेशन। वा वा, मस्त, छान छान। मंडळी, तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडली असेल, तुम्ही जास्तीत जास्त ठिकाणी पोचवा आपल्या कोकणातील ह्या कलाकारांचं, कोकणातील बुद्धिवान आणि अशा टॅलेंटेड मुलांसाठी एक कमेंट मात्र तुमची नक्कीच व्हायला पाहिजे, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या टॅलेंटेड मुलांना तुम्ही पसरवा। तर आता जीवन सोबत आहे, त्याचा भाऊ दर्शन सुद्धा इथे आहे। तर जीवन, तुला कशी कल्पना डोक्यामध्ये आली? नमस्कार, माझे नाव जीवन संतोष मेस्त्री। मला हे पप्पा माझे मेस्त्री काम करतात, तर मोबाईलवरती मी JCBचे व्हिडिओ बघत असतो, तर माझ्या मनात आलं की मी JCB करून बघतो। तर पप्पा सुतारकाम करतात, तर त्यांच्याकडे पट्टी होती, ते पट्टी घेतली आणि हा JCB बनवला। ओके, आणि ही तुझी कल्पना सक्सेस झाली, होय ना? हो। ओके, तुला अशा टेक्नॉलॉजी गोष्टीमध्ये, तंत्रनिकेतनमध्ये आवड आहे तर? हो नक्कीच। तर मंडळी,
किती तुम्ही पुन्हा एकदा पाहताय हे बघा. अशा गोष्टीने आपल्या मुलांना प्राधान्य द्या की ज्यांना खरंच त्यांच्या करिअरमध्ये भरपूर काही करायचं असतं. सो प्लीज सपोर्ट देम. तर मंडळी, जीवनने केलेली ही तांत्रिक गोष्ट लाकडी बुलडोजर तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्या कोकणातील टॅलेंटेड मुलांना म्हणतात ना इंडियाज गॉट टॅलेंट, तर कोकण गॉट टॅलेंट मुलांना तुम्ही पुढे न्या. बरेच मुलं आहेत की ज्या कला विश्वात, क्रीडा विश्वात, शिक्षण क्षेत्रात, इंजिनिअरिंग क्षेत्रात त्यांना करिअर करायचं आणि त्यांच्यामध्ये टॅलेंटेड आहे. अशा मुलांना पुढे न्यायचं काम करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.